येवल्यात बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरूच असून नायलॉन मांजामुळे पशुपक्ष्यांबरोबर आता माणसांना देखील हानी पोहोचत आहे। सायंकाळच्या सुमारास महावितरण अभियंता योगेश अरुण रासने वय 40 हे मोटारसायकलवरून शहरातून जात असताना कटलेल्या पतंगीचा नायलॉन गळ्यात अडकल्याने गळ्याला व हाताला गंभीर दुखापत झाली। यावेळी रासने यांना तातडीने येवल्यातील खासगी शांतीपुष्प ॲक्सिडेंट हॉस्पिटल या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गळ्याला व हाताला तब्बल 45 टाके पडले असून नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाई केव्हा होणार हा सवाल आता उपस्थित होत आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।